राहणे या म्हणला बदल आपण त्यांचे या म्हणणं हे त्यांचं म्हणणं इकडे बघा नवीन वर्ष आहे थोडा हसा जरा आता घोषणा करायची तथागत बुद्धाचा तथागत बुद्धाचा ओ दिसत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ओ दिसत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा शूर शहीद नागवंशीय महाराजांचा
प्रासंगिक कुणी बोलतंय का बघा, उठा. प्रासंगिक बोला थोडं कोणतरी. ताई ताई इथं पुढे या. ताई पुढे या. इथं पुढे या. ह्या खांबापाशी या. हां हां, बस बस बस. नाही नाही. हॅलो. आज 1 जानेवारी सीमा कोरेगाव विजय कुंभारचा आज खूप शुभेच्छा. आपल्या या सांस्कृतिक घरामध्ये कार्यक्रम खूप छान झाला, वंदना खूप छान झाली. तर आज थोडीशी जेवढी मला माहिती आहे पुस्तकं सांगते की आज 5,000 सैनिकांवर विजय आहे. आणि याची पार्श्वभूमी अशी आहे की ज्यावेळेस पेशव्यामध्ये आणि
वर्षाला दिमाग परिवार मिळून 208 वर्ष होते. 208 वर्ष. तर ज्यावेळी शिवनाथ हे पोषणामध्ये होते तुम्ही आमच्या काही मागण्या मांडल्या आम्ही तुम्हाला सांगतो आणि मुलांच्या मुलांकडे होतो. तर पैसे म्हणाले तुम्ही विलंब करा न करा तुम्हाला आम्ही सुविधा तुम्हाला बसेल यावेळी सरकार करणार. त्या सिद्धांतानंतर मुलांना शेतकऱ्यांनी विचारलं की आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आमच्या बऱ्याचशे वर्ष म्हणजे भागवले आहे ते तुम्ही काढून टाका. त्यामुळे ठीक आहे सैनिक सिद्धांताने आमचे सैनिक फक्त 500 आहे त्यामुळे 500 सैनिकांना काय होणार आहे. त्यामुळे ठीक आहे तुला आमचं सामान बघा आम्ही बघूया तेव्हा सरकारने त्यांचे 300 कायदे लोक होते आणि 500 लोक डिसेंबर 1793 रात्रीची डिसेंबरची घातली होती आणि शिवनाथांनी घड्याळाप्रमाणे रात्री 12 वाजता आपल्या सर्व सैनिकांना सांगितलं की तुम्ही सज्ज राहा आणि सर्व सैनिक रात्री 12 वाजता सज्ज झाले आणि भीमानिंदकाची पूर्वीच पेशव्यांनी तुरंत रावटी टेंट मारले होते. काही व्यक्तींनी पेशव्यांचे 28,000 सैनिक मारले होते आणि 28,000 सैन्यांना मारावं कसं हा शिवनाथांना बेदरला आणि त्यांना कसं मारावं म्हणून त्यांनी काय केलं की त्यांनी तयारीत नसताना जो वार करायला सुरुवात केली की त्यांना कळेपर्यंत त्यांचे सैनिक कापून टाकले आणि ज्यावेळेस कळायला काय प्रकार आहे सैनिक असं इकडे आडवा म्हणजे पळत होते की काय चालेल काय नाही. आणखी काही बाकीचे 25 परत कापले असं करता त्यांना कळालं की हे आपल्याला प्रत्येक घात होणार आहे. बाकी लोक काही थांबले काही पळून गेले. अशा प्रकारे म्हणजे झालं की पेशव्यांचा या ठिकाणी म्हणजे हार झाली आणि 500 महाराणी या ठिकाणी त्यांना हरवलं आणि जिंकवलं. म्हणून त्या ठिकाणी इंग्रज सरकारने काय केलं की हे शूरवीर आहेत म्हणून 1818 त्या ठिकाणी एक शौर्य स्तंभ उभारण्यात आला आणि त्या ठिकाणी 49 लोकांची या स्तंभाला नाव देण्यात आली. त्याच्यामध्ये आदर्श काही लोक होते. अशा प्रकारे हा रणसंग्राम संपवण्यात आला आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस संभाजी महाराजांना मारण्यात आलं आणि त्यांचे तुकडे करून विमानात टाकले होते ते तुकडे वेचून त्या गावातील लोकांनी जमा केले आणि महावाड्यात आता महावाड्यामध्ये संभाजी महाराजांच्या त्या प्रेताला आगळी दिली. अशा प्रकारे महाराणी संभाजी महाराजांचा बदला त्या शौर्यासाठी घेतला. एवढं बोलतो थांबतो. जय हिंद. कोणी बोलते का त्याला किशोर शुभेच्छा द्या पुन्हा शुभेच्छा द्या. विश्वाशांतीचा मानव दाखवणारे विश्वशांती पदार्थ आणि तुमच्या ईश्वर बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान आदर्शांना एक प्रथम पंचांतरावर होतो. त्याचबरोबर आजचा दिवस म्हणजे शौर्य दिन.
तुमच्या आमच्या उद्धाराचा दिवस आहे. तो काळ होऊन गेला 208व्या आठवड्याची आहे. 208 तर त्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्यावर खूप मोठा अन्याय होत होता की आताही जाणवलं तर आपल्याला कल्पना येत होती. कारण आजही खूप मोठं सुटलं असं नाही. आज आपण शहरात आलो म्हणून तुम्हाला वाटतं की आपण जिंकलेलं आहोत, असं काहीच नाही. आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये ते कंडिशन आहे. आणि त्या काळामध्ये जवळपास 28,000 पेशवांना त्याचं पाणीपत केलेलं होतं. आता भीमा नदी आहे, भीमा नदीच्या अलीकडल्या बाजूला कोरेगाव नावाचं गाव आहे आणि समोरच्या भागामध्ये ते पेशवे येऊन थांबलेले होते आणि त्या ठिकाणी लढाईमध्ये त्यांनी ते 28,000ला पराभूत करून घेतलेले. त्यावेळेस पासून आपण काय म्हणतो, तुझ्यासारखे 56 बघितलं म्हणजे 500 महाराजांना एका महाराजांना 56 माणसं त्यावेळेस संपवली होती. एवढी मोठी ताकद होती. अजून दाखवलेले आता डुप्लिकेट असेल, बरोबर असेल, सिद्धनाथ सिद्धनाथ महाराजचा तो काय बलाढ्य आहे ते बघताच आपल्या अंगावर सुद्धा शारे उभा राहतील असं ते दिसतंय. पण आता आपल्याला हे सर्व साध्य करायचं आहे. त्याचा शौर्यदिन साजरा करायचा आहे. आपल्याला हे विहारामध्ये लोक जमवायचे आहे. आपल्याला संघटन करायचं. कारण 500 लोकांनी असं हरवलं नाही. आमची इथल्या कंडिशन सारखं कंडिशन असं असतं किती माणसाला आपण हरवू शकतो सांगा. किती मत आपले एक मत आहे. आपण एक 10 माणसं बाहेर मारले तरी 100 असलेले मत बोलत अशी आपली कंडिशन आहे. आणि 28,000 महाराजांना जर 28,000 पेशव्यांना जर 500 महाराजांनी जिंकलं असेल तर त्याची काय एकजूट असेल. तुम्हा आम्हाला एकच प्रयत्न करायचा आहे की आपण सर्वांनी एक होऊन त्या विहाराला सजवायचे. बाबासाहेबांनी आपलं तुम्हाला असं दिलेला नाही तुझं आणि आम्ही आमच्यामध्ये काय उतरवायचं आहे ते आम्ही लक्षात घेतलेलं नाही. तर आपण विहारात गेले 25 शील म्हणजे निघून झाले. 5 शील एवढे महत्वाचे आहेत तुमच्यासाठी, खूप महत्वाचे आहेत तुम्हाला. 5 शील त्याच्या घरामध्ये नांदतील त्याच्या घरामध्ये कसलाही वादविवादाचा प्रश्न राहत नाही. त्याच्या घरला कधी त्याच्या तर बुद्धांच्या अगोदर ही 5 शील असला असेल तर बुद्धाला पाळलं नसतं तेवढं. पण बुद्धाने तेवढा आपल्या आयुष्याचे 6 वर्षे कंटिन्यू तपश्चर्या करून साध्य केलेली 5 शील आहे. आणि ते 5 शील आपण सर्वांमध्ये उतरावं विहारात येणाऱ्या सर्वांनी. आणि आज व्यायामचा प्रयत्न काळापासून असं वाटतं की घरातून एकतर माणूस विहारात दुर्दैव आहे आपलं. कारण आपण तेवढं करतच नाही. 4 माणसं अगोदर 4 माणसं दुसरी 4 माणसं 4 टाइम 4 असं न होतं आपण सर्वांनी मिळून बाबासाहेबांनी आपल्याला एवढी मोठी आजादी दिलेली आहे. बाबासाहेबांनी तुम्हाला माणसात बसवलेला आहे. आता एवढं तिथंच नाही, इथं बरं आहे म्हणायचं आपण संख्या. आंबेडकर पार्कला किती असतील, याच्या 3 पट असतील. आपली लोकसंख्या मोजली तर तुम्हाला जयंतीच्या वेळेस आपल्याला रस्ता मिळत नाही एवढी लोकसंख्या आहे. पण त्याला महत्व नाही, लोकांना कळालेलं नाही. आता ते खूप मोठं आहे आपण तुमच्यासाठी. त्या दुःखातून आपण मुक्त झालेले आहोत. आता तुम्ही आम्ही सरळ सरळ उघडं न करता आपल्याला होणारा त्रास खूप मोठा त्रास होता. आज आमची गायक वगैरे ते लावलं होतं गीत. पण तशी गीतं न म्हणता आपण आपल्यात उतरवूया ना. लोकांना बोलून दाखवण्यापेक्षा आम्ही करून दाखवूया. या विहारात जमलं तर आपण सगळे एकीकरण करू, सगळे याला सुरुवात करू. वंदनात मला रविवारची वंदना एवढी मोठी होईल की ते जागा पुरणार नाही ना मला. हे कधी करणार आपण. त्या काळामध्ये एवढ्या लहान मोठी विहार होतं. त्यामुळे घरामध्ये आपल्याला बसायला जागा पुरत होती. बाहेर पहिला बसत होत्या. आज एवढी मोठी जागा सुंदर मूर्ती आहे. आपण जर पाहिलं तर आपण मन प्रसन्न होते. आता आम्हाला बुद्धधर्म सांगावं इथं शौर्यगाथा गावावी असं काय राहिलं नाही. आपल्याला फक्त सुधारणे, आपल्यामध्ये बदल करून गेले, आपण बदलले एवढंच आहे.
हे आम्हाला नाही बनलं. तर मी एवढंच विनंती करतो या आजच्या दिवसानिमित्त की आपण हिरवे दावे सोडून या वेळात एकीकरणाने यावं, मनाला मन जुळवावं आणि आपण चांगल्या पद्धतीनं काम करून वंदना सुंदर होतील अशी आता आम्ही आमचं स्वप्न होतं की वंदना मोठी करते 30-35 बाहेर वंदना होती जवळपास आज 70-80 तर होत असं वाढावं एवढी शिक्षण निर्माण करतो. थांबतो. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली. इथंच थांबतो. जय भीम. नमस्कार. सर्वप्रथम मी तथागत गौतम बुद्ध आणि परिशुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आणि आज 208वा भीमा कोरेगाव शौर्य दिन आहे. शौर्य दिन मानवानंतर घडला नसता तर तुमच्या माझ्या घरात आज सुशोभीकरण झालं नसतं आणि सन्मानानं बाबासाहेबांच्या हातात देखील एक मिळाली असते. एवढा क्रांतिकारी दिवस आहे भीमा कोरेगाव शौर्य दिन. आणि म्हणून इतिहास वाचेल तो इतिहास घडवतो म्हणतात. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि म्हणून आपण इतिहास घडवण्याचं पुण्य कर्म केलं पाहिजे. याच्यासाठी आता भोसले साहेबांनी सांगितले, याच्या अगोदर आपल्याला वामनदादांनी सांगितलेलं आहे, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तलवारीचे ते याच्या नॅरेचे लोक असते. 5 लोक म्हणजे फक्त. परंतु या ठिकाणी 11 लोक समाजाचे घेऊन एक सुंदर बुद्ध विहार उभारलं. आणि हे बुद्ध विहार लातूरच्या इतिहासामध्ये तुम्ही साक्षी आहोत किंवा जाणून घ्यायची खोटं बोललं भीमाच्या प्रतिमेच्या समोर आहे. 3 बुद्ध मूर्त्या थायलंडवरून आणल्या आपण आणि त्याची मूर्ती महादेव पूज्य डॉक्टर एस शशिकांत महाराज यांच्या उपस्थितीमध्ये 8 वाजता तुमच्या सर्वांच्या पुण्यबलाने इथून मिरवणूक निघाली होते. विक्रमनगरच्या 80% लोकांना काल कबूल मिरवणूक निघाली. कशी निघाली? हे काय होतं? हे तुमचं आमचं श्रद्धाबल संपन्न होतं आणि त्याच्यामुळे ते घडलं होतं. आणि मग म्हणून मला विनंती करायची की आपल्या सर्वांच्या समोर एक चूक झाली माझी म्हणून मी माफी मागतो. त्या 9 वर्षाची मी फक्त काय केलं होतं की भारतीय बौद्ध महासभेच्या सामने संघाला भोजनासाठी चावी दिली नव्हती. परंतु तुम्ही खरंच बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जर असाल तर तुम्ही देखील शिस्त पाळावी. माझी अख्खास एकच आपल्याला होता आणि आहे आणि राहणार आहे, विहाराची शिस्त पाळायची. म्हणून एक विनंतीचं पत्र पुण्या विभागामध्ये घ्या आणि त्याला जो कार्यक्रम करायचा ते करू. पैसे नाही, एक विनंतीचं काम आहे, कारण ते शिस्त लावायची. आज मला तुम्हाला एक ठिकाणी सांगावं वाटतं म्हणून विहारात घरातली साहित्य शिस्त राहिलेली साहित्य थायलंडच्या वस्तू आहेत त्या अतिशय अनुभव आहे, तुम्हाला मिळणार नाही. पयानं म्हणजे 50,000 मागितली, दिली नाही आपण. परंतु त्याचा वापर करा, सुशोभीकरण करा आणि ह्या विहाराचं पावित्र्य अतिशय तुम्हाला समजेल. कष्टातून त्याच्या पाया पडून उभा केलेला आहे. आणि मग तुमचं नैतिक बल असलं पाहिजे. हे घडाले कशामुळे सांगू फक्त एकच आहे की तुमच्याकडे स्पष्टोक्तेपणा नाही. तुम्ही खोट्याला खोटं म्हणा, खऱ्याला खरं म्हणा, मूर्खाला मूर्ख म्हणा, शहाण्याला शहाणं म्हणा आणि स्पष्ट तुम्ही बोला ना, नेहमीच होत नाही. कारण तुम्ही एक उदाहरण तुम्हाला सुंदर सांगतो. पूज्य भिक्खू पयानंद थेरो यांची एक चूक झाली थोडीशी. तर त्या पयानंद थेरोची चूक दुरुस्त करण्यासाठी लातूरमधल्या आंबेडकरी चळवळीच्या उपासकांनी स्वतंत्र धम्म परिषद लावली. आज त्या पयानंदची चूक दुरुस्त केली. आणि मग म्हणून मी तर तुमच्या समोर सांगितलेलं आहे की माझी चूक असेल तर माझ्या कानाला खडा लावा, मी कुठेही वस्तू तुमची चूक मागायला मी मान्य आहे त्या. परंतु एक लक्षात घ्या, येतातच किती लोक आपलं गाव जेवढे बोलतात दुसरं कोणी येत नाही. परंतु आपला संकल्प होता की हे श्रावस्ती बुद्ध विहार शहरामध्ये आपल्या शहरासाठी नाही केलेलं, जिल्ह्यासाठी नाही केलेलं, शहर आपण हे काय केलेलं आहे. विक्रमनगरमधील आंबेडकरी समाजच फक्त या ठिकाणी यावा आणि हे आपला परिवार या ठिकाणी व्हावा. म्हणून मला विनंती करायची की आपण सर्वांनी ऐकू करणार आहोत. हा भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा इतिहास बघत असताना 1 दिवसाचा इतिहास आहे. आणि मग इंग्रज बऱ्याच लोकांचा इतिहास आजही आपल्याला जाणतात. खेड्यापाड्यात तुम्ही जर गेलो तर कुठला छोटा कार्यक्रम असला का भीमा कोरेगावचं गाणं लावतात. आणि मग भीमा कोरेगावमध्ये जे 56 कापले म्हणतं त्या ब्राह्मणांनी सांगितलेलं आहे त्या मराठी समाजाला, अरे तुम्हाला कापले त्यांनी, आम्ही सरदार होतो म्हणून. परंतु बांधवांनो, भीमा कोरेगावचा इतिहास आपण जर जाणला तर त्या शौर्यस्तंभावर जे नाव आहेत का
इंग्रजांना हरवायचं म्हणलं बाजीराव पेशवा. आणि मग सांगितल्यानंतर त्यांनी बिचाराने एक इच्छा व्यक्त केली की साहेब आम्ही त्याला शिकण्याची हरवितो, परंतु एक विनंती आहे, आमच्या गळ्यातलं तेवढं गाडगळ आणि कमळाचा झाडू काढा. तर त्याने सांगितलं तुला काहीच मिळणार नाही त्याचं, पण तुला जिंकावं लागेल म्हणून. त्यावेळेस माझं हे नागवंशी रक्त सळसळलं आणि त्या शूरच्या सिद्धांत महाराजांनी लगेच रातोरात इंग्रजाचा पल्ला गाठला आणि इंग्रजाला सांगितलं की युद्ध आम्ही जिंकून देतो, परंतु आमची एक विनंती मान्य करावी. त्या इंग्रजाला सांगितलं विनंती नाही, तुझं प्रत्येक गोष्ट आम्ही मान्य करू, परंतु युद्ध जिंकायचं. त्यावेळेस सांगितलं मान्य काय. त्यानं फक्त सांगितलं की काही नाही साहेब, आमच्या समाजाच्या गळ्यामध्ये गाडगं आलेलं आहे गुलामगिरीचं आणि कंपनीला सोडला तेवढा सोडा, तर आम्ही तुमचं म्हणीचे काम करू. त्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं युद्ध जिंका आणि सर्व तुमचं लस करून द्या. आणि हे युद्ध जगामधला ऐतिहासिक आहे, कारण त्या इंग्रजांचा जो सरदार होता तो सरदार जात असताना त्याला पाहिलं आणि युद्ध कधी लागलं होतं, एक दिवसाची हातली रात्री आजवर थंडीनं आपण बरोबर आता गेली, परंतु त्या काळात भयानक थंडी होती आणि त्या भीमानदीचं पात्र पूर्ण भरलेलं होतं पाण्याचं. त्या पाण्यातून हे 500 शूरवीर म्हणा त्या पलीकडे काठाला आले आणि काठाला आल्यानंतर इंग्रजांच्या अधिकाऱ्याला चक्कर आल्यानंतर सैन्य पुढे 28,000 सैनिक आणि आपल्याला मनोहर सैनिक कसं करायचं. अक्षरशः त्याचा धक्का पडला होता, परंतु या नागवंशी महाराज शौर्य पाजळत होतं की आता काही क्षणानंतर आपल्या घरात निघणार आहे म्हणून आणि आम्ही शौर्यपणा होतो. आणि मग त्या महाराजांनी सांगितलं सरदार आदेश द्या आदेश द्या. त्यावेळेस त्या सरदारांना अक्षरशः सैनिकांना नाही पाहिजे, त्यांना इकडे खाली बघायला सांगितलं तुम्ही सुरू करा तुम्ही युद्ध तुमचं. आणि मग ते युद्ध सकाळी सगळ्यांना सुरू झालेलं सायंकाळी 4:30 वाजता म्हणजे एक दिवसाचं वृत्तांत 5 वाजता संपलं. 28,000 पेशवे घरात पडले आणि 500 महाराजांचा विजय झाला. म्हणजे 28,000 भागिले 500 बरोबर 56 होते. आता ते लोक मी म्हणतात ब्राह्मण म्हणतात योग्य 56 योग्य 56. आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात माझी 56 ही शीन आहे म्हणून, परंतु नाही म्हणून. हे आपले लक्षात ठेवा आपल्या शौर्याच्या गोष्टी की आम्ही नागवंशी महाराज आहोत. मग नागवंशी महाराज शौर्य कोणतं आहे? एखादा बैठकीत तरी का माणूस